महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला मिळणार 3 गॅस सिलेंडर आणि लाडकी बहीण योजनेसाठी दिवाळीसाठी बोनस जो आहे तो 7,500 रुपये मिळणार आहे। नमस्कार, मी तुमचा लाडका भाऊ तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। जे तुमचे गॅस सिलेंडर आहे ते 3 फ्री मिळणार आहे तुम्हाला। तुम्ही जर हे केले तर तुम्हालाही वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री मिळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर करून टाका। आनंदाची बातमी, सरकारने महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले मोफत 3 गॅस सिलेंडरची सबसिडी लगेच चेक करा तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का नाही। माझ्या आईच्या खात्यामध्ये एक गॅस सिलेंडरचे पैसे आलेले आहेत आणि हे पैसे रेग्युलर प्रत्येक महिलेला मिळणार आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे दरमहा 1,500 रुपये घेत असाल तर तरी ही स्कीम तुम्हाला मिळणार आहे आणि तरी तुम्ही उज्ज्वला योजनेची जी स्कीम घेत असाल तरी ही स्कीम तुम्हाला मिळणार आहे। आता बऱ्याचशा महिलांच्या बँक खात्यामध्ये अन्नपूर्णा योजनेचे पैसेही येऊ लागलेले आहेत। माझ्या आईच्या बँक खात्यामध्ये पुरे 815 रुपये आलेले आहे। पण ते येणार कसे, तर चला मी तुम्हाला तेही सांगतो। 3 गॅस सिलेंडरची सबसिडी महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। महाराष्ट्र सरकारकडून 2 ऑक्टोबर 2024 पासून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडरची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामध्ये अनेक महिलांना रुपये 818 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे आणि ज्यांना हा GR फेक वाटत असेल त्यांनी आताच व्हिडिओ स्किप केला तरी चालेल। म्हणजेच की महाराष्ट्र सरकारला लाडक्या बहिणींना सांगायचे काय आहे की तुम्हाला वर्षात 3 सिलेंडरचे पैसे जे आहेत ते तुम्हाला दर महिन्याला तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये मिळणार। तुम्ही वर्षात किती सिलेंडर घ्या पण तुम्हाला 3 सिलेंडरचेच पैसे मिळणार आहे। पहिला हप्ता जो आहे तो 2 ऑक्टोबर पासून पडायला सुरुवात झालेली आहे। 50 ते 60% महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। पण त्याआधी तुम्हाला सिलेंडर बुक करून त्याला घेऊन यायचे आहे, तेव्हाच ते तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहे। त्याचप्रमाणे काही महिलांच्या खात्यामध्ये 518 रुपये जमा झालेले आहेत। ज्या राज्य सरकारकडून फक्त एक गॅस सिलेंडरची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे। काही टप्प्यांमध्ये 2 गॅस सिलेंडरची रक्कमही महिलांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल। जसाच की तुम्ही तुमच्या एखाद्या एजन्सीवाल्याकडून किंवा एखाद्या गाडीवाल्याकडून तुमचा गॅसचा सिलेंडर घेताल तसेच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 10 ते 12 दिवसाच्या अंतरात तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पूर्णपणे पैसे येऊन जातील। पण त्यासाठी तुम्हाला काही काम करावं लागणार आहे, मी ते तुम्हाला पुढे सांगतो। तर चल पुढे काय आहे ते आपण पाहूया। त्याचप्रमाणे ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा पण महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर सरकारकडून दिले जाणार आहेत। जर महिला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेची लाभार्थी नसेल तर महिलांना जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन त्यांचे नाव अर्ज करून घ्यावे लागेल। म्हणजेच की या GR मध्ये असे सांगायचे आहे की तुम्ही उज्ज्वला योजनेचे लाभार्थी नाहीयेत आणि लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी नाहीयेत तर तुम्हाला तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुमचे नाव नोंदवायचे आहे। आणि या तुम्ही दोन्ही योजनांमधून कोणत्याही एका योजनेचे लाभार्थी असाल तर डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। पण त्यासाठी तुम्हाला आताच व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून फॉलो करायचे आहे। तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ही जी योजना यानंतर काढण्यात आलेली आहे आणि बऱ्याचशा महिलांना पैसेही मिळालेले आहेत। 2 ऑक्टोबर पासून पैसे पडण्याची तारीखही सुरू झालेली आहे। याच दरम्यान महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। महाराष्ट्र सरकारकडून लाखो महिलांच्या खात्यामध्ये फ्री गॅस सिलेंडरची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सरकारकडून सुरू झालेली आहे। पण आजपर्यंत संदर्भातील संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया की तुम्हाला ती कसे रजिस्टर करायचे आहे। पण बऱ्याचशा महिला म्हणतील की 3 गॅस सिलेंडर, तुम्हाला गॅस सिलेंडरची जी टाकी आहे ती पूर्ण नाही भेटणार, तुम्हाला जी मोकळी असते त्याचे फक्त पैसे मिळणार आहेत 815 रुपये। आता काय महिला अशा आहेत की त्या तिथे जाऊन मानतात की आम्हाला 3 गॅस सिलेंडरच पाहिजे। मोफत 3 गॅस सिलेंडर साठी अर्ज कुठे करावा हा प्रश्न सर्वांच्या डोक्यात इकडून तिकडे फिरत होता। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून मोफत 3 गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत। परंतु अनेक महिलांना या योजनेसंदर्भात काही शंका आहे की मोफत 3 गॅस सिलेंडर मिळण्यासाठी अर्ज कुठे करायचा आणि त्याची प्रक्रिया काय आहे। या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत अशा महिलांना कुठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे, त्यांना थेट त्यांच्या योजनेची लाभ दिला जाणार आहे। आता माझी आई जी आहे ती उज्ज्वला योजनेची लाभार्थी नाही आहे पण लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे तर तिलाही या योजनेचे पैसे जे आहेत ते मिळून गेलेले आहे। पण याच्यावरती एक सर्वात मोठी अट आहे की जे कुपन आहे ते महिलेच्याच नावावर असायला पाहिजे। जर पुरुषाच्या नावावर हे कुपन असेल तर तुम्हाला याचे पैसे मिळणार नाही। होतोय ते जे तुम्ही त्या एजन्सीमध्ये जाताल ते तुम्हाला एकदम शब्द खरपूसही बोलू शकता, तसे करू नका। जे तुम्ही तुमच्या एजन्सीमध्ये जाल जर तुमच्या पुरुषाच्या नावावर असेल तर ती योजना तुमच्या फायद्याची नाहीये। या महिलांना वर्षाला मिळणार 3 गॅस सिलेंडर मोफत। महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केलेली आहे। परंतु हे 3 गॅस सिलेंडर कोणाला मिळणार या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांना व त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना पण हे 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे। म्हणजेच की तुम्ही येथे पाहू शकता की उज्ज्वला योजना व लाडकी बहीण योजनेच्या जे पात्र महिला आहेत त्यांचंही इथं नाव मेन्शन केलं गेलेलं आहे की त्यांना ही योजनेचा लाभ मिळणार आहे। डायरेक्ट त्यांच्या बँकेच्या अकाउंट मध्ये पैसे येऊन जाणार आहेत 815 रुपये। आणि मी दिवाळीसाठी लाडक्या बहिणींसाठी एक व्हिडिओही बनवलेला आहे, त्यांच्या बँकेच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट 7,500
रुपये जे आहे ते दिवाळीसाठी त्यांच्यासाठी बोनस जो आहे तो येणार आहे. तुम्ही तोही आपल्या चॅनलला व्हिजिट करून पाहू शकता. महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मागील झालेल्या 24-25 अर्थसंकल्पात महिला केंद्रबिंदूमध्ये ठेवून अनेक योजनांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना 1500 रुपये सरकार देत आहे. त्याचसोबत वार्षिक 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय पण सरकारने घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता की शरद पवार जे आहेत ते त्यांच्या लाडक्या बहिणींची किती काळजी घेत आहेत. त्यांना 1500 रुपये प्रति महिनाही चालू केला व आता वर्षाला 3 गॅस सिलेंडरही चालू केलेले आहे. तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तुम्हाला 1500 रुपये मिळत होते आणि ही जी योजना आहे उज्ज्वला योजना हिची तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर जे आहेत ते मिळणार आहेत. म्हणजेच की तुम्हाला एका जो हप्ता आहे त्याचे 815 रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारने या निर्णयामुळे सर्वसामान्य महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील 56,16,000 पेक्षा अधिक कुटुंबांना फायदा होणार आहे. परंतु या निर्णयाची घोषणा करून 3 महिन्यापूर्वी होत आहेत. परंतु आतापर्यंत कोणत्याही महिलांना मोफत गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाहीयेत. पण आतापर्यंत जे पैसे आहेत ते पडायला सुरुवात झालेली आहे. मोफत 3 गॅस सिलेंडर अशा प्रकारे मिळवा. महाराष्ट्र सरकारकडून महिलांना मोफत 3 गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. परंतु महिलांना सर्वात पहिले गॅस एजन्सीमध्ये जाऊन पूर्ण गॅस सिलेंडरची रक्कम देऊन एक गॅस सिलेंडर रिफिल करून घ्यायचे आहे. त्यानंतर सरकारकडून काही दिवसांमध्ये त्या गॅस सिलेंडरची पूर्ण रक्कम जी आहे ती आधार लिंक खात्यामध्ये जमा केली जाईल. मी तुमच्यासाठी सांगतोय आता जा आणि तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या. परत म्हणतात की आमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे आले नाही असं तसं, तर आताच जा, लवकर जा, आताच सुद्धा तुम्हाला टाइम आहे. तुम्ही पाहू शकता की तुम्हाला जी गॅस एजन्सी मध्ये जाऊन जी सर्व प्रक्रिया करायची आहे. पूर्ण गॅस सिलेंडरची रक्कम जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे. फक्त त्याच्या आतमध्ये जो गॅस असतो त्याचीच रक्कम मिळणार आहे. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला डायरेक्ट टू कमेंट किंवा मेसेज करत जा. तर आजच्याला बस एवढंच. आताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर लवकरात लवकर कमेंट करा. आताच्याला बस, तर टाटा, बाय बाय.